लोकांना मी सांगेन की तुम्ही इथे एकदा तरी येऊन प्रत्यक्ष बघा. फोनवरती हे करू नका की काय तुम्ही पाठवता तुम्ही तसे हे करू नका. दुकानाला भेट द्या आणि मग तुम्हाला समजेल की काय ते ग्रंथ वाचण्यासाठी खास आपण असं व्यासपीठ आणलेलं आहे बघा. हे एकाच लाकडामध्ये असतं. नमस्कार मंडळी, तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आषाढी एकादशी जवळ आलेली आहे, त्यानिमित्त पांडुरंग भक्तांमध्ये, विठ्ठल भक्तांमध्ये उत्साह आहे आणि वाढवण्यासाठी आपण गुरुकृपामध्ये अशा वेगवेगळ्या पांडुरंगाच्या, विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर अशा मूर्त्या आणल्यात बघा. ही एक आपल्याकडे दुर्मिळ अशी मूर्ती आलेली आहे, बघू शकता तुम्ही. पॉलिथिन रॅक्झिन मध्ये ही मूर्ती आहे, बघू शकता किती सुंदर असं काम आहे. अगदी व्यवस्थित अशी ही कमीत कमी नाही बोलला ते 15 इंचाच्या आसपास असेल. तसंच आपल्याकडे 1 फुटाच्या, 8 इंचाच्या, त्याच्यानंतर 6 इंचाच्या, अगदी 3 इंचापर्यंत वेगवेगळ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या आलेल्या आहेत. आणि तुमच्या देवघराला शोभतील अशा पंचधातूच्या मूर्त्या पण आपल्या बाजूच्या दुकानामध्ये मिळतात. पण ह्या कशा ऑफिसला, डेस्कवर वगैरे ठेवण्यासाठी किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी ह्या सुंदर सुंदर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या आपल्या धार्मिक ग्रंथमंडळ गुरुकृपामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. तर कोणाला हव्या असतील तर एकदा नक्कीच गुरुकृपाला भेट द्या. तसंच पंचधातूच्या मूर्त्या मी आता तुम्हाला दाखवतोय, त्या पण आपण बघूया. चला, मला मी पंचधातूच्या मूर्त्या आपल्या दुकानातील त्या पण दाखवतो बघा. ही अशी सुंदर नक्षीकाम असलेली पंचधातूची अप्रतिम अशी 2 ते 2.5 इंचाची मूर्ती ही पण उपलब्ध आहे. तसंच ही मैरपवाली आहे बघा. वरती कीर्तिमुख आहे. आपल्या पांडुरंग जसा पंढरपूरला उभा आहे तशीच सेम अगदी सुंदर अशी. तशीच ही एक अशी 5 ते 6 इंचाची ही पण मूर्ती सुंदर बघण्यासारखी आहे. त्याच्याबरोबर तुळशीच्या प्युअर माळा ज्या वारकऱ्यांना लागतात त्या नॅचरल, ह्याला जपायसाठी पण वापरू शकता, त्या पण आहेत. गळ्यामध्ये घालण्यासाठी कंठी जी बोलतात ती पण तुळशीची ओरिजिनल प्युअर ती पण मिळेल. तसंच ह्या आता आपल्याकडे चिपळ्या आहेत भजन करण्यासाठी, त्या पण बघू शकता. सुंदर आवाजाच्या एकदम प्युअर भजनासाठी तुम्हाला ह्या चिपळ्या पण मिळतील. तसंच बुक्का जो पांडुरंगाला प्रिय आहे तो पण आपल्याकडे. आणि विविध प्रकारचे नाम जे आपण आता आषाढी एकादशी वगैरेसाठी लावण्यासाठी जे वापरतो तसे हे नाम पण आपल्याकडे उपलब्ध आहेत बघा. सुंदर असे बघू शकता लावण्यासाठी. बघू शकता तुम्ही इथे गुगुळ धूप आपला दुकानामध्ये उपलब्ध आहे. ओरिजिनल अगदी मिळणार, नॅचरल आहे गुगुळ धूप. हा शंकरांना अति प्रिय आहे. याचा सुगंध घरामध्ये वातावरण शुद्धीसाठी आणि प्रसन्न करण्यासाठी वापरला जातो. अशा आपल्याकडे 50-50 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. जर घरामध्ये तुम्ही लावलात तर वातावरण एकदम शुद्धी होते, त्यासाठी हा गुगुळ धूप उपलब्ध आहे आपल्या गुरुकृपामध्ये. नक्की त्याचा पण आस्वाद घ्या. धन्यवाद. तसंच आता श्रावण महिना जवळ आला आहे. तुम्हाला ग्रंथ कोणता वाचायचा असेल असं वाटत असेल तर आपल्याकडे सर्व प्रकारचे धार्मिक जे जुने ग्रंथ आहेत, जसं की राम विजय, पांडव प्रताप, हरी विजय, त्याच्यानंतर शिवलीलामृत, असे विविध, ज्ञानेश्वरी, तशी ही ज्ञानेश्वरी आहे. ते असे सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे. त्याच्यामध्ये मामासाहेब दांडेकरांची आहे, त्याच्याबरोबर नाना महाराज साखरेंची, अशा सगळ्या प्रकारच्या ज्ञानेश्वर्या पण आपल्याकडे उपलब्ध आहे. आता हे ग्रंथ वाचण्यासाठी खास आपण असं व्यासपीठ आणलेलं आहे बघा. हे एकाच लाकडामध्ये असतं, याला जॉईंट वगैरे नसतो, एकाच लाकडामध्ये असं बनवलेलं असतं. हे आपण असं ठेवून त्याच्यावर ज्ञानेश्वरी ठेवून अशी सुलभ प्रकारे वाचू शकता. त्यामुळे तुम्हाला वाचण्यासाठी काय त्रास होणार नाही. त्यासाठी हे असं लाकडी सिसमचं ओरिजिनल हे पण व्यासपीठ पण आपल्या दुकानात उपलब्ध आहे. नमस्कार काकी, तर तुम्ही इतके वर्ष आमच्या दुकानात येत आहे, आम्हाला काय सांगाल आमच्या दुकानाबद्दल? माझं नाव मनोरमा मनोहर वालावलकर. मी बऱ्याच वर्ष इकडे येते. प्रथम म्हणजे आल्यानंतर एकतर समाधान पण वाटतं. आणि सर्व ज्या इकडे आहेत, अगरबत्त्या आहेत किंवा ह्या मूर्त्या आहेत वगैरे, त्या म्हणजे रिजनेबल रेट मध्ये आहेत. बरोबर. आणि कोणतं असं नाही की एक जण वेगवेगळं काय सांगतात, सर्व बरोबर जे आहे ते सर्व व्यवस्थित सांगतात. तुम्हाला कोणती अगरबत्ती बघा, ही गुरुकृपाची आहे, ही पांडुरंगांची आहे, असं सर्व अगरबत्त्या त्यांच्याकडे मिळतात. आणि सर्व अगरबत्त्या खूप सुवासिक आहेत. लावल्यानंतर घरामध्ये सुद्धा प्रसन्न व आनंद वाटतो. आणि मी इकडे छोट्या मूर्त्या पण घ्यायला आल्या. पांडुरंग आहेत, तिकडे विठू माऊली आहेत, परत गणपतीच्या आहेत.
हा. छोट्या छोट्या मूर्त्या, त्या मी त्यांच्याकडनं घेऊन गेलेल्या आहेत. बरोबर. माझ्याकडे त्या मूर्त्या आहेत, राम लक्ष्मण सीता. बरोबर. आणि होय. तुम्ही लोकांना काय सांगाल? लोकांना मी सांगेन की तुम्ही इथे एकदा तरी येऊन प्रत्यक्ष बघा. हा. फोनवरती हे करू नका की बरोबर. काय तुम्ही पाठवता तुम्ही, बरोबर, हा. तसे हे करू नका. हा, दुकानाला तुम्ही भेट द्या. दुकानाला भेट द्या आणि मग तुम्हाला समजेल की काय आहे ते. बरोबर. मी सांगून नाही, पण तुम्ही प्रत्यक्ष आला तर तुम्हाला सर्व माहिती मिळेल ह्या बरोबर. इथे येऊन. असे विविध धार्मिक साहित्य तसेच पूजाचं साहित्य जर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळात नक्की अवश्य संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. त्यामुळे आपलं दुकान पण कळेल आणि काय वस्तू चांगल्या कोणाला पाहिजे असतील तर त्या मिळू शकतील त्यांना पण. तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.